मंडळी, वऱ्हाडाच्या शेगाव या छोट्याशा गावात एक दिवस असा उजाडला की त्या दिवसाने संपूर्ण परिसराचं नशीब बदलून टाकलं. माघ महिन्याची वद्य सप्तमी होती. बाहेरून पाहिलं तर तोही इतर दिवसांसारखाच, पण त्या दिवशी एक दिगंबर, साधा सुद्धा अनोखा साधू शेगावात प्रकट झाला. अंगावर कपडे नाहीत, हातात काही नाही. उष्ट्या पत्रावळीत उरलेलं अन्न वेचून खाणारा आणि गुरांना ठेवलेलं पाणी पिणारा हा माणूस कोण आहे हे कुणालाच कळत नव्हतं. पण त्याच्या मुखातून सतत एकच नाद येत होता, गण गण गणात बोते. तो शेगावच्या गल्ली बोळातून मोकळेपणाने फिरायचा. कुणाला उपदेश द्यायचा नाही, प्रवचन करायचं नाही, पण तरीही लोकांच्या जीवनात बदल घडू लागले. कुणाचं दुःख कमी झालं, कुणाचा गर्व गळून पडला, तर कुणाला भक्तीचा खरा अर्थ समजला. पशु पक्षी असोत की माणसं, भक्त असोत की अभक्त, सगळ्यांवर त्यांची करुणा सारखीच होती. हळूहळू लोकांच्या लक्षात आलं की हा साधा माणूस नाही, तर चालतं बोलतं चैतन्य आहे. आणि हेच चैतन्य म्हणजे गजानन महाराज. पण मंडळी, गजानन महाराज शेगावात कसे प्रकट झाले, शेगाव मध्ये येण्याआधीच ते कुठे होते, हेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी हर्षोदा आणि तुम्हाला तर माहितीये, आपला विषयच भारी आहे. मंडळी, वऱ्हाडातील शेगाव हे गाव प्रसिद्ध झालं ते श्री संत गजानन महाराजांच्या पावन वास्तव्यामुळं. पण शेगावला येण्या अगोदर श्री गजानन महाराज कुठे होते, ते कुठून आणि कसे आले, या संबंधीचं वर्णन श्री तुकाराम रामचंद्र नागलकर यांनी 1957 मध्ये लिहिलेल्या पोथीत दिसून येतं. श्री तुकाराम रामचंद्र नागलकर यांनी 1957 मध्ये लिहिलेल्या पोथीत श्रींचे शेगावचे प्रकट होण्याचं वर्ष 23 फेब्रुवारी 1878 सांगितलं आहे. त्यानुसार श्री गजानन महाराज शेगावला येण्या अगोदर अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या आश्रमात होते आणि तिथं त्यांनी आपलं बालपण घालवलं, असं नागलकर सांगतात. अक्कलकोट स्वामींजवळ एक दिवस बाल अवस्थेत गजानन महाराज पहाटेच्या वेळी पोहोचले. त्यावेळी अक्कलकोट स्वामी भक्तांना उपदेश करत होते. महाराज स्वामींना भेटता क्षणी त्यांनी एकमेकांना परस्पर ओळखलं. स्वामींनी बाल गजाननांची मूर्ती न्याहाळली, सिद्ध पुरुष होण्याचा आशीर्वाद दिला. त्या दिवसापासून बाल गजानन स्वामींच्या आश्रमी राहू लागले. दिगंबर अवस्थेतील बाल गजाननांची मूर्ती आणि त्यांची तेजस्वी मुद्रा बघून दर्शनार्थी भक्त स्वामींबरोबरच बाल गजाननांच्या पाया पडत. अशा प्रकारे स्वामींनी बाल गजाननांस आपल्या जवळ ठेवून त्यांना आध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले. आपल्या समाधीची त्यांना जाणीव करून दिली. इसवी सन 1878 ला स्वामींनी समाधी घेतली. त्यानंतर बाल गजाननास स्वामींच्या दर्शनाची तळमळ लागली. त्यावेळी स्वामींनी प्रगट होऊन बाल गजाननास दर्शन दिलं आणि नाशिकला देव मामलेदारांकडे जावं असं सांगितलं. त्यानंतर तू अकोटला नरसिंह महाराजांकडे आणि तिथून शेगावला जाऊन भक्तांचा उद्धार करावा आणि तिथंच देह सोडावा असं सांगितलं. त्यानंतर श्री गजानन महाराज नाशिकला देव मामलेदारांच्या दर्शनाकरिता गेले. दोन्ही संतांची भेट झाली. त्यांनी बाल गजाननास आपल्याकडे ठेवून घेतलं. देव मामलेदारांनी देह सोडण्या अगोदर संत गजाननांस सांगितलं की स्वामी समर्थांच्या वचनानुसार विदर्भातील शेगाव या गावी जाऊन तू भक्तांचा उद्धार करावा व तिथंच देह सोडावा. त्यानंतर महाराज कावनाई गावातील सुप्रसिद्ध कपिलधारा तीर्थावर आले आणि 12 वर्ष तपश्चर्या केली. त्यावेळी त्यांना रघुनाथ दास या महंतांनी योगसिद्धी दिली. या योगसिद्धीनंतर ते महंतांच्या आदेशानुसार नाशिकला आले आणि एका वटवृक्षाखाली राहू लागले. त्यावेळी नाशिकला विशाल संत मेळा भरला होता. त्या संत मेळ्यात विदर्भातील लाडकारंजा या गावचे बाळशास्त्री गाडगे आले होते. त्यांची नजर तेजपुंज अशा बाल गजाननावर गेली आणि त्यांनी गजानन यांना आदरपूर्वक प्रार्थना करून लाडकारंजा या गावी आपल्या घरी शुक्रवारी 18 डिसेंबर 1885 ला आणलं. तिथं बाल गजाननांना बघायला, त्यांची पूजा अर्चा करायला गर्दी होऊ लागली आणि लोक त्यांना कपडे, अलंकार व भेटवस्तू देऊ लागले. बाल गजानन या उपाधीला कंटाळून कपडे, अलंकार सगळं तिथं सोडून बाळशास्त्री गाडगे यांच्या घरून बग्गी जावरा या गावी मणिराम बाबांजवळ आले आणि 4 ते 5 दिवस तिथंच राहिले. यानंतर गजानन महाराज मणिराम बाबांकडे आल्याची आठवण म्हणून मणिराम बाबांनी तिथं गणपतींच्या मूर्तीची स्थापना केली. या दिवसात गजानन महाराज आणि मणिराम बाबांची आध्यात्मिक चर्चा झाल्याचा उल्लेख आहे. या चर्चेवेळी मणिराम बाबांनी संत गजाननास अकोटला नरसिंह महाराजांकडे जाण्यास सांगितलं. त्याप्रमाणे संत गजानन महाराज अकोटला नरसिंह महाराजांकडे आले आणि त्यांना भेटले. दोघांनीही अंतर्ज्ञानाने परस्परांना ओळखलं. गजानन महाराज नरसिंह महाराजांना म्हणाले की मी आजपर्यंत अक्कलकोट स्वामी समर्थांजवळ होतो. त्यांच्या आज्ञेवरून आपल्याकडे आलो आहे. रविवारी माघ शुद्र पौर्णिमा 28 जानेवारी 1888 ला आपण समाधी घेणार असल्याचं नरसिंह महाराजांनी गजाननांना सांगितलं.
तू माझं क्रियाकर्म करून 23 फेब्रुवारी 1878 ला शेगावला भक्तांचा उद्धार करण्याकरिता जा. नरसिंह महाराजांनी समाधी घेण्या अगोदर गजाननास अष्टसिद्धी प्राप्ती शिकवली आणि आपल्या काही शक्ती त्यांच्यात संप्रेरित केल्या. अशा प्रकारे गजानन नरसिंह महाराजांच्या विनंतीवरून शेगावला आले. मंडळी, संत गजानन महाराज शेगावात माघ महिन्यात वैद्य सप्तमी दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रकटले. तो दिवस होता शके 1800 म्हणजेच 23 फेब्रुवारी 1878 रोजीचा. श्री देवीदास पातुरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीत अन्नाचे कण वेचून खात असताना व गाई गुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचं पाणी पिताना ते बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले. गण गण गणात बोते हे सतत त्यांचं भजन चालत असल्यामुळे त्या मंत्र उपचाराचा आधार घेऊनच लोकांनी त्यांना गणपतीची उपाधी दिली आणि त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिलं. तरुण वयात गजानन महाराजांचा स्वभाव फारच लंगडी होता. अगदी लहान मुलाप्रमाणे महाराज क्षणात एक तर क्षणात दुसरंच असं काहीतरी विचित्र वागायचे आणि लोकांना भांबवून सोडायचे. गावातल्या जनावरांसाठी जे पाणी ठेवलेलं असायचं तेच पाणी ते सुद्धा प्यायचे. मनाला वाटलं तर एक जागी निवांत बसायचे, नाहीतर सरळ एकसारखे चालत सुटायचे. गावात वाटेल त्याच्या दारात जाऊन बसायचे आणि त्यातल्या घरातल्या माणसांना जेवण मागायचे. लोक सुद्धा त्यांच्या या बाललीलांचा आदर करायचे. गजानन महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात लोकांना बरेच उपदेश दिले. त्यांनी लोकांना अंधश्रद्धा आणि कर्मकांडापासून दूर राहण्याचे शिकवण दिली. सुमारे 32 वर्ष गजानन महाराजांनी भक्तजनांना या परिसरातून मार्गदर्शन केलं. चैतन्यमय देहाने सगळीकडे भ्रमण केलं. दिगंबर वृत्तीच्या या अवलिया महाराजांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडवला. त्यावेळी त्यांनी लोकांना भक्ती मार्गाचं महत्व पटवून सांगितलं. ते सिद्धी योगी पुरुष होते. अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या गण गण गणात बोते या सिद्ध मंत्रात व्यक्त झाला होता असं बोललं जातं. कुत्रा, गाय, घोडा यांना वश करून चराचरात भगवंत आहे हेही त्यांनी सोदाहरणानं दाखवलं. भक्तास प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन त्यांनी घडवलं. महाराजांच्या तीर्थानेच जानराव देशमुख मरणोन्मुख स्थितीतून बरे झाले. अनेकांचं गर्वहरणही त्यांनी केलं. श्री गजानन महाराज हे दिगंबर वृत्तीतील सिद्ध कोटीला पोहोचलेले महान संत होते. मिळेल ते खावं, कोठेही पडून राहावं, कोठेही मुक्त संचार करावा. महाराजांच्या या अशा अवलिया स्वभावामुळेच सर्व भक्त चकित व्हायचे. मंडळी, हे संपूर्ण कथा ऐकली तर एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे श्री संत गजानन महाराजांचा शेगावातला प्रकटीकरण हा अचानक घडलेला प्रसंग नव्हता, तर तो अनेक संतांच्या मार्गदर्शनातून, तपश्चर्येतून आणि दैवी आज्ञेने घडवलेला प्रवास होता. अक्कलकोट स्वामी समर्थ, देव मामलेदार, मणिराम बाबा, नरसिंह महाराज अशा महान संतांच्या सानिध्यातून घडत गेलेलं हे चैतन्य अखेर शेगाव या भूमीत प्रकट झालं. म्हणूनच माघ वैद्य सप्तमी शके 1800 म्हणजेच 23 फेब्रुवारी 1878 हा दिवस इतिहासात नोंदवला गेला. कारण त्या दिवशी एक दिगंबर अवलिया योग पुरुष सामान्य माणसांच्या रूपात भक्ताच्या कल्याणासाठी अवतरला होता. यानुसार 2026 या वर्षात महाग वैद्य सप्तमी 8 फेब्रुवारी रोजी असल्यामुळं या दिवशी संपूर्ण शेगावात आणि भक्तांमध्ये श्री संत गजानन महाराजांचा प्रकटीकरण सोहळा श्रद्धेने अगदी भक्तिभावाने साजरा केला जातो. बाकी श्री संत गजानन महाराज यांच्या शेगावमध्ये प्रकट होण्याची कथा तुम्हाला कशी वाटली आणि गजानन महाराजांविषयी अजून काही गोष्टी तुम्हालाही माहिती आहेत का, हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि सोबतच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या विश्वासभारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.